पन्ना जिल्ह्याची जमीन हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि इथं कधी कोणाचं नशीब बदलेल हे सांगता येत नाही। सतीश आणि साजिद हे दोघेही आर्थिक अडचणीत होते। ते दररोज 500 रुपयेही कमावत नव्हते। त्यांनी पन्ना येथील हिरा कार्यालयातून खाणकामाचा पट्टा घेतला होता। साजिद मोहम्मद हा मीट शॉप चालवतो, तर सतीश खाटीक फळांची टपरी चालवतो। त्यांच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांनीही अनेक वर्ष खाणकाम करून नशीब आजमावलं होतं, पण त्यांना यश मिळालं नव्हतं। साजिदचे आजोबा आणि वडील यांनीही पन्नाच्या खाणीमध्ये नशीब आजमावलं, पण त्यांना काही मोठं सापडलं नाही। साजिदचे वडील नफीस यांनी तर 20 वर्ष खाणीमध्ये घालवली, पण त्यांचा नशिबात हा अनमोल हिरा नव्हता। सतीश आणि साजिद यांनी अवघ्या 20 दिवसात आपलं नशीब पालटवून आपलं नशीब पालटवून टाकलं। त्यांना मिळालेला 15.34 कॅरेटचा हिरा हा या वर्षातील सर्वात मोठा आणि चमकदार हिरा आहे। हा हिरा जेम्स क्वालिटीचा असल्याने त्याची किंमत जास्त आहे। त्यांनी हा हिरा कार्यालयात जमा केलाय। हिरा कार्यालयातून त्यांना इनामी रक्कम मिळेल। दोन्ही मित्रांनी ठरवलंय की हिऱ्याच्या लिलावातून मिळणारी रक्कम ते समान वाटून घेतील। या पैशातून ते सर्वप्रथम आपल्या बहिणींची लग्न करतील आणि त्यानंतर उरलेल्या पैशातून ते आपला व्यवसाय वाढवतील। पैशांची चणचण भागवण्यासाठी खाणकामाचा घेतला पट्टा। सतीशला 2 बहिणी आहेत आणि साजिदलाही 2 बहिणी आहेत। त्यांनी पैशाची चणचण भागवण्यासाठी खाणकामाचा पट्टा घेतला होता। पन्नामध्ये खाणकामाचा पट्टा मिळवण्यासाठी 200 रुपयांचं चालान भरावं लागतं। 8 बाय 8 मीटर क्षेत्रासाठी हा पट्टा जारी केला जातो। खाणकाम करताना सापडलेला हिरा अर्जदाराला हिरा डायमंड ऑफिसमध्ये जमा करावा लागतो। खाजगी जमिनीवर खाणकाम करायचं असल्यास त्या जमिनीच्या मालकाची परवानगी घ्यावी लागते। ठेकेदार स्वतः किंवा मजुरांच्या मदतीने हिऱ्याचा शोध घेतो। 12% कर कापला जातो। खाणकामातून काढलेली माती बाहेर फेकली जाते। त्यानंतर पथरली माती पाण्यानं धुवून वेगळी केली जाते। या मातीला गाळल्यानंतर हिरा मिळण्याची शक्यता असते। मिळालेला हिरा डायमंड ऑफिसमध्ये जमा करावा लागतो। त्यावर 12% कर कापला जातो आणि उर्वरित रक्कम हिरा शोधणाऱ्याला दिली जाते। जेम्स क्वालिटीचा हिरा। सतीश आणि साजिद यांनी मिळवलेला हिरा हा जेम्स क्वालिटीचा असल्याने त्याची किंमत जास्त आहे। त्यांच्या या अनमोल हिऱ्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे। हा हिरा त्यांच्या भविष्यासाठी एक मोठी संधी घेऊन आला आहे। त्यांनी या पैशाचा योग्य वापर करण्याचं ठरवलं आहे। त्यांच्या या कृतीमुळे समाजात सकारात्मक संदेश जात आहे। त्यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळणार आहे। हा हिरा त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं अनमोल ठरलाय। त्यांच्या मेहनतीला आणि नशिबाला अखेर फळ मिळालंय। पन्नाच्या खाणींनी पुन्हा एकदा कुणाचं तरी नशीब उजळलं आहे। हा हिरा त्यांच्या भविष्यासाठी एक मोठी संधी घेऊन आलाय।